राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा एसआयटी चौकशीचा ससेमिरा संपत नाही, तोच आता ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं। त्यानंतर आज सकाळी 10:30 वाजल्यापासून रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी सुरू झाली। ती संध्याकाळी 7 वाजता संपली। दरम्यान कोणताही अशोक खरात सोबत आपला आर्थिक व्यवहार झालेला नाहीये, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी चौकशीनंतर दिली आहे। तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केल्याचंही त्यांनी म्हटलं। 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत।